एकनाथ शिंदे राजीनामा द्या, अजित पवार राजीनामा द्या, हे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। तिथले जे क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक आहेत अशोक घोरपड यांची तात्काळ पद्धतीने पोलीस सेवेतून निलंबित करावे आणि ज्याने हा प्रकार घडवला तो मातेपुरी होता असं पोलिसांचं म्हणणं। प्रत्येक घटनेमागे असे काही कृत्य झालं की फक्त तुम्ही खडा टाकून बघायचा की भीमसैनिक किंवा संविधान प्रेमी किती जागृत आहे। जर का जागृत दिसलं तुम्हाला की तो माथेफिरू होतो, लगेच माथेफिरू होऊन लगेच त्याला बाकी सगळ्या गोष्टी त्याला कळतात। पण त्याच गोष्टी घडवण्यासाठी फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं संविधान किंवा बाबासाहेबांचाच पुतळा कसा काय या माथेफिरूंना मिळतो। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। परभणीत जो काही 2 दिवसापूर्वी प्रकार घडला त्याचे पडसाद आता आपल्याला विरारमध्ये उमटलेले दिसतात। आपल्या सोबत तमाम आंदोलनकारी आहेत, जाणून घेऊया काय मागण्या आहेत त्याच्या। आता काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत, जो परभणीमध्ये जी दंगल उसळली ती जाणीवपूर्वक उसळली गेलेली आहे आणि ह्याच्या मागे संपूर्णपणे या शिंदे आणि फडणवीसच्या सरकारचा हात आहे। हा आरोप नाही आहे तर तो निश्चितपणे आहे। ह्याच्या अनेक पुरावे आज सोशल मीडियामध्ये फिरत आहेत, कारण की त्या दंगलीमध्ये ज्या प्रकारे ती दंगल नव्हती, शांततामय पद्धतीने आंदोलन होतं आणि ते आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न तिथल्या पोलीस प्रशासनाचा झालेला आहे। त्यामुळे प्रामुख्याने आमची मागणी आहे की तिथले जे क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक आहेत अशोक घोरपड यांची तात्काळ पद्धतीने पोलीस सेवेतून निलंबित करावे, कारण की हीच ती व्यक्ती आहे जी भीमा कोरेगावच्या आंदोलनाच्या वेळी जी दंगल उसळली त्यावेळेस हेच PI होते। नांदेडमध्ये जे अक्षय भालेरावाचा मृत्यू झाला, खून झाला जातीय देशातून, त्यावेळेस पण हेच PI होते आणि आताही हेच PI आहेत। हे देवेंद्र फडणवीसचे निकटवर्ती असे मानले जातात आणि देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून येणारी महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता ही जाणीवपूर्वक दंगल उसळण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे। त्याच्यामुळे त्या माध्यमातून शिंदे आणि फडणवीसला आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत। जर आमचं हे शांततेने आंदोलन आहे, आमची कृपया हे शांततेने झालेलं आंदोलन कृपया नरमाईने घेऊ नये, अन्यथा आम्ही एकच चेतावणी देतो की जर ह्या प्रकारे जर पुन्हा वाढलं तर चिता आणि चिंतेमध्ये टिंबाचाच फरक असतो। तुमच्या जातीवाद्यांची चिता पेटणार नाहीत याची चिंता आपण करावी। जो काही प्रकार घडला आणि ज्याने हा प्रकार घडवला तो मातेपुरी होता असं पोलिसांचं म्हणणं। प्रत्येक घटनेमागे असे काही कृत्य झालं की फक्त तुम्ही खडा टाकून बघायचा की भीमसैनिक किंवा संविधान प्रेमी किती जागृत आहे। जर का जागृत दिसलं तुम्हाला की तो माथेफिरू होतो, लगेच माथेफिरू होऊन लगेच त्याला बाकी सगळ्या गोष्टी त्याला कळतात। पण त्याच गोष्टी घडवण्यासाठी फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं संविधान किंवा बाबासाहेबांचाच पुतळा कसा काय या माथेफिरूंना मिळतो, हा आमचा पहिला सवाल आहे। पण ह्याच्या मागे हा जो अशोक घोरपड करून जो PI आहे ह्याचं कुठेतरी कट कारस्थान आहे असं मला या कृत्यातून दिसून येते। मग तुमची मागणी काय आहे? PI विरुद्ध तुमची काय मागणी? सर्वप्रथम ह्या पोलीस सेवेतून जो जातीवादी अशोक घोरपड आहे त्याचं पोलीस सेवेतून निलंबन केलं पाहिजे आणि ह्याच बरोबर जो देवेंद्र फडणवीस आता जो मुख्यमंत्री बनलेला आहे त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे। या ठिकाणी जे शांतमय आंदोलन चाललंय तर ते चालूच आहे, पण आमची मागणी अशी आहे की PSI अशोक घोरपड यांचं तात्कालिक नियमन व्हावं, कारण हे जातीवादी जे शासनाच्या खुर्चीमध्ये जे बसलेत हे भीम अनुयायांना संपवण्याचं कटक कारस्थान त्यांचं रचलंय। आणि मला एक गोष्ट सांगावंसं वाटते, जो सांगतो ज्यांनी हे कृत्य केले तो मेंटॅलिटी असा डिस्टर्ब आहे की मेंटली आहे, मग त्याच्या नावावर 25 एकर जमीन घेणारा माणूस हा कसा पागल असू शकतो, हा शासनाचा माझा प्रश्न आहे। आणि अशा ह्या मेंटली याला कायमस्वरूपी शासनाने त्याला मोठ्या प्रमाणात त्याला शासन झालं पाहिजे, ही आमच्या भीमसैनिकांची मागणी आहे। आपण जर पाहिलं तर ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे तो कुठे ना कुठेतरी मानसिक रुग्ण आहे असं पोलिसांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। भीमसैनिक या ठिकाणी एकत्रित झालेले आहे, जे PI आहेत त्यांच्या विरोधात आता विरारमध्ये देखील आपल्याला पडसाद उमटलेले दिसतात। आता हे पाहण्यासारखं ठरेल की फडणवीस सरकार याच्यामध्ये काय भूमिका घेईल। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई, विरार।